महाराष्ट्रामध्ये अनपेक्षितपणे मिळालेलं हे यश आहे. एखाद्याला अचानक सगळं काही मिळतं, अपेक्षा नसताना, अंदाज नसताना, त्यावेळेस सत्ता ही अमर्याद होते आणि ती डोक्यात जाते. असाच काही प्रकार आता मला होताना दिसतो आहे. जनतेचा आशीर्वादाने सरकार आलं का नाही हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारते आहे. हे सरकारच मुळात ईव्हीएमच्या आशीर्वादाने आल्याचा आरोप हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या मुखातून बाहेर पडताना आम्हाला दिसतो आहे. म्हणूनच हे मी म्हणालो की अनपेक्षित मिळालेला हा जो काही जनाधार आहे तो सत्तेमध्ये बसणाऱ्या तिघांनाही पचायला जरा उशीर होईल, वेळ लागेल आणि पचवून घेण्यासाठी सुद्धा हिश्श्यावरून भांडणं सुरू आहेत आणि सगळा महाराष्ट्र या सगळ्याकडे बघतो आहे. कोण नंबर 2 कोण नंबर 3 हे एकदा मुख्यमंत्र्यांनी ठरवून टाकावं. कारण आम्ही ज्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणतो त्यावेळेस दोघे उभे होतात. त्यामुळं नागपूरवाला आपला ठाणेवाला नंबर 1 2 की पुणेवाला नंबर 3 असं एक मला वाटतं की उपमुख्यमंत्र्यांच्या छातीला एक बॅच लावणं आवश्यक आहे. की हे नंबर 2 उपमुख्यमंत्री, तर आम्ही म्हणू मग नंबर 2च्या उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मग आम्ही म्हणू की नंबर 3 म्हटल्याबरोबर नंबर 3चे कोण, तर त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सगळा जो काही सावळा गोंधळ आहे. आता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. मंत्रिमंडळ गठन करून झपाट्यानं काम करण्याची अपेक्षा सरकारकडून आहे, एवढं बहुमत मिळालेलं आहे. परंतु अजूनही सरकारची मानसिकता आलेलं यश पचनी पडत नाही असंच दिसतंय आणि त्यातून हे काही जे वाद उभे झाल्याचे लक्षात येत आहे.